मध्ये नंदस्तुती सांगितलेली आहे. ते 18 श्लोक म्हणजे सामान्य नाही महाराज. ते 18 श्लोक म्हणजे 18 पुराण आहे. तेच 18 श्लोक म्हणजे गीतेचे 18 अध्याय आहेत, सामान्य नाही. आणि तेच 18 श्लोक म्हणजे 18 उपपुराण आहेत. अशा पद्धतीने जात कर्म संस्कार पार पाडला महाराज. आणि तो कुठे? घरामध्ये नाही, स्वच्छ ठिकाणी नाही, गावठी गाईच्या गोमातेच्या गोठ्यामध्ये तो जात कर्म संस्कार पार पडला महाराज. नामकरण विधी सुद्धा गोठ्यामध्येच झालेला आहे. ज्यावेळेस यादव असणारे यादवांचे जे कुलगुरू होते, त्या यादवांच्या कुलगुरूंनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचे हे सगळे 16च्या 16 संस्कार त्या ठिकाणी विधिवत पूर्ण केलेले आहेत. त्या गायीच्या गोठ्यामध्येच का? कारण भगवान विप्रधेनु सुर संतहित लीन मनुज अवतार. तुलसीदासजी महाराज रामायणामध्ये वर्णन करतात, भगवंताचा अवतारच त्याच्या करता झालेला आहे. काय? गायींचं रक्षण, भक्तांचं गायींचं रक्षण, दुष्टांचा संहार आणि धर्माचं रक्षण. अशा पद्धतीने त्या भगवंताचा अवतार झालेला आहे. म्हणून यशोदा मैयाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला त्या गोठ्यामध्ये घेऊन गेले आणि सुंदर अशा पद्धतीने नामकरण विधी जातकर्म संस्कार त्या ठिकाणी गोठ्यामध्ये पार पडला महाराज. आता त्याचे खूप भाव भागवतामध्ये आहेत. गाय इतकी सामान्य नाही महाराज. साक्षात गोलोकामधून भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं असणारं वृंदावन आहे. श्री क्षेत्र उत्तर प्रदेश या ठिकाणी असणारं वृंदावन, त्या वृंदावनाचं प्रादुर्भावच गोलोकामधून झालेला आहे. असा नियम आहे, असा वर्णन आहे की ब्रह्मदेवाच्या या संपूर्ण सृष्टीमध्ये वृंदावनाचं नाव नाही. कारण वृंदावन स्वतंत्र राधाराणी करता भगवंतानं साक्षात गोलोकामधून खाली आणलेलं आहे. वृंदावनातली जी यमुना नदी आहे, ती यमुना नदी, वृंदावनातली जी गोपबाल आहे, ते गोपबाल, गोपी, गायी आणि तिथले असणारे तो गोवर्धन पर्वत, हे संपूर्ण राधाराणीच्या राधा राणीला सुख प्राप्त व्हावं याच्याकरता गोलोकामधून त्याचा प्रादुर्भाव भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं या पृथ्वीवरती केला. याचं वर्णन भगवान श्री ब्रह्मदेवाने अनेक सृष्टीमध्ये अनेक पॉइंट निर्माण केले, पण वृंदावनाचं त्याच्यात नाव नाही. आणि हे भागवतात अतिशय गुह्य पद्धतीने, इंग्लिशमध्ये आपण त्याला प्रोटोकॉल म्हणतो, तो प्रोटोकॉल श्री शुकदेवजींनी त्याच्यात वर्णन केलेलं आहे. आणि हे संपूर्ण वर्णन मूळ भागवतामध्ये सुद्धा आहे. आणि